अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। वादाचा प्रकार झाला त्यात मारहाणीमध्ये त्यांच्याकडे त्यांचं कब्जा झाली होती, ते पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. नेमका काय प्रकार आहे? आणि ते आता आम्हाला त्यांनी एक प्रतिक्रिया दिली की आम्ही न्याय मागण्यासाठी चालत कोल्हापूरच्या कोर्टामध्ये जाणार आहे. काय हा प्रकार होता, काय विषय होता? 28 तारखेचा असणारा जो काही प्रकार झाला त्यामध्ये आरळ्यातला एकही मुलगा तिथं उपलब्ध नव्हता. सगळेजण आपापल्या कामामध्ये, कोणी लग्नाला गेलं होतं, कोणी आपल्या दुकानात बसलं होतं. पण ते हिंदुत्वाचं काम इथं चांगलं चाललंय. आम्ही धर्माच्यासाठी लोक किंवा मुलांना चांगलं असणारं शिक्षण देतोय, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हे डोक्यात मनात खुन्नस ठेवून या सगळ्या मुलांना मुद्दाम अडकवण्याची त्यांनी हे केलेलं आहे, प्रयत्न केलेला आहे. आणि त्यातल्या 14 मुलांना आमच्यातल्या त्यांनी 15-15 दिवस पोरं जेल पण भोगून आलेले आहेत. ज्या मुलांचा इथं काहीच कुसूर नाही, त्यांचा काय ते एखाद्या ह्याच्या प्रकरणामध्ये सुद्धा नव्हते, त्याही पोरांना तिथं अडकवण्यात आलेला आहे. मुस्लिम समाजाकडून सांगण्यात येते की बरेच वर्षापासून त्यांच्यावरती अन्याय होतोय. खरंच आहे का? बऱ्याच वर्षापूर्वी अन्याय झाला असता तर त्यांच्यातले सरपंच झाले नसते. 5 वर्ष सरपंच पद भोगलं त्यांनी अन्याय झाला म्हणून. बऱ्याच वर्षापूर्वी अन्याय झाला असता तर त्यांच्यातला सदस्य एक मुस्लिम समाजातला नसता. बऱ्याच वर्षापूर्वी अन्याय झाला असता तर 3 मजली इथं असणारी त्यांना मशीद बांधून दिली नसती. बऱ्याच वर्ष अन्याय झाला असता तर आमच्या देवस्थानची जागा आहे तिथं 3-3 मुसलमानांच्या घरांची कुटुंब आम्ही बांधून दिली नसती. बऱ्याच वर्ष अन्याय झाला नेमका कुठं? आणि उलट ते ज्यांच्याकडे पहिल्यांदा काहीच नव्हतं त्यांचे आज बंगले झालेत, हे असणाऱ्या हिंदू समाजाने त्यांच्याकडे खरेदी केली, त्यांना सहकार्य केले, त्यामुळे झालेत. अन्याय झाल्यानंतर एवढं मोठं जर त्यांची चांगली ही होत असेल तर मग हे अन्याय चांगला आहे. त्यांच्याकडून एक आरोप केला जातोय की मागल्या इतक्या वर्ष आम्ही म्हणजे 11वी-12वी पिढी इथं आहे आरळ्यामध्ये. आतापर्यंत आमच्यावर कधीच अन्याय झाला होता, पण अलीकडच्या 2-3 वर्षामध्ये हे तुमचं नाव घेतलं जातं की महाराजांच्या का सांगण्यावरून मुलं काहीतरी बुडवली जातात. काय वास्तव आहे? नाही, मुलं सुज्ञान झाली. आता मुलांना धर्म समजायला लागला. मुलांना अन्याय कोण करतं हे ज्यावेळेस आपल्याला समजतं त्यावेळी जी आपल्याला बुडून जे ऍक्शन येते त्याला आम्ही प्रतिवार करायला आम्ही सज्ज आहोतच. त्यांच्याकडून जर एखादी ऍक्शन आलीच नसती तर आमच्याकडनं प्रतिकार झाला नसता. बरं, स्वतःवरती प्रतिकार करणं, स्वतःचं संरक्षण करणं हे आपल्याला आपल्या धर्मानं शिकवलेलं आहे. त्याच्यामुळे आणि मी काही वाईट सांगतच नाही. मुळात आमच्या सगळ्या मुलांच्या मनामध्ये देव, देश, धर्म सांगणं, त्यांच्यातलं हिंदुत्व जागृत करणं हे आमचं कार्य आहे. आम्ही देशासाठी, देवासाठी, धर्मासाठी आम्ही सगळेजण मुलं सज्ज आहोत काम करण्याकरता. पायी जाणार म्हणतात मी कोल्हापूरच्यावर, काय सल्ला द्याल? चांगली गोष्ट आहे, तिने पायी जावं. आम्ही त्यांना टाळ, दिंडी, मृदंग घेऊन मस्तपैकी आनंदात गेलं पाहिजे. त्यांनी दिंडी सोहळा झाला पाहिजे. त्यानिमित्तानं एक नवीन एक पायंडा पडेल मस्तपैकी की मुस्लिम समाजानं सुद्धा पायी दिंडी सोहळा काढला. दिंडी सोहळ्यामध्ये सुंदर जावं तिने. आमचं त्यांना चांगल्या शुभेच्छा आहेत. त्यांच्याकडून सांगितलं जातं की हिंदूंच्या प्रत्येक कार्यामध्ये आम्ही एक भाग घेत असतो, सहभागी होत असतो. आम्ही सहभागी म्हणजे कोणत्या कार्यात? त्यांचा महालक्ष्मीचा उत्सव असतो, गणपतीचा महालक्ष्मीच्या उत्सवात म्हणजे गरबा असतो, तिथे आमच्या सगळेजण असतात. त्याच्यामुळं गणपती उत्सव असेल, ह्या सर्व हिंदू सणांच्या मध्ये इथं सप्ताह पण असतो. त्या सप्त्यामध्ये कोण नसतं. ते म्हणतात की आम्ही विना घेऊन असतो. विना नाही, मी तर कधी आम्ही सप्ताहामध्ये सामील होत असतो. नाही, सामील झालं चांगली गोष्ट आहे, पण ज्या वेळेला तुमची ऍक्शन येणार त्यावेळेस आमची प्रतिवार आमचा होणार हे सत्य आहे. आणि जे माझा व्हिडिओ आता त्यांनी 10 महिन्यापूर्वीचा आता जो व्हिडिओ काढला त्यामध्ये काय चुकीचं आहे? देशद्रोह्यांना बोलल्यानंतर कोणाच्या बुडाला जर आग लागत असेल तर ते आम्ही बोललं पाहिजे, कारण की आम्ही देव, देश आणि धर्म याच काम करणारी माणसं आहोत आणि मुलं आहोत. जो दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाला तो कोणी केला? मग शिक्षित होते ना. मग प्रत्येक जर हे करणारा आतंकवादी प्रत्येक जण जर मुसलमान असतो जर मी म्हटलं तर त्यात वावगं कुठं आहे? माझं चुकीचं नाही. आणि माझ्या संस्थेमध्ये मी मुलांना काय शिक्षण देतोय, धर्म शिक्षण देतोय, तो माझा भाग आहे. मदरशामध्ये मुलांना गाई कसं कापावे 4-4 वर्षाच्या पोराला सांगितलं जातं. त्याच्या व्हिडिओ आहेत उपलब्ध. मदरशामध्ये काफिर कसं बोललं जातं, काफिरांना काय करायचं हे व्हिडिओ आहेत. पण एक मी तुम्हाला